नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण असं वेगळं काहीतरी करणार आहे. वेगळं म्हणजे वेगळं नाही, आळूच्या वड्या आमच्या तुम्हाला करून दाखवणार आहे. आमची आई करणार आहे आळूच्या वड्या. आईला दाखव, ही आमची आई बघा. नमस्कार करून मम्मी त्यांना. नमस्कार नमस्कार. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय काय लागतंय हे दाखवतो बघा. इथं जिरा आहे, जिरा आहे नाही, हे जिरं, हे लसूण, इथं हिरव्या मिरच्या, इथं थोडीशी कोथिंबीर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा इथं आळूची पानं आहेत. ही पानं जरा सुकलेली आहेत बघा, तरी पण चालतंय, काय हरकत नाही. त्याच्या आपण आळूवड्या करणार आहे. आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, काय करायचं सगळ्यात आधी काय करायचं? आता मिरची भाजायची, मिरची भाजून घ्यायची. भाजून घेऊन काय करायचं? भाजून घेऊन त्याला बारीक करायचं. ठीक आहे, आपण भाजून घेऊ. चला, ही बेसनचं पीठ आहे ना, बघा बेसनचं पीठ आहे, बेसनचं पीठ. आधी आपण सगळ्यात आधी मिरच्या भाजून घेऊया. तर मित्रांनो, अशा आपण हिरव्या मिरच्या आधी भाजून घ्यायच्या बरं का. आता इथं आपण मिरच्या भाजून घेतल्या त्या. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकूया आपण. हे पण टाकूया, लसूण, जिरं, हे सगळंच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पेस्ट बनवून घेऊया आपण. इकडं गौरी बसली बघा पलीकडं. तर ह्याच्यात थोडं मीठ पण टाकायचं बरं का मित्रांनो. बघ केवढं टाकायचं, बस का? हां, मी विसरलो होतो मीठ टाकायचं, आईनं मला आठवण करून दिलं. आता आपण हे बारीक करून आलो. चला, आता हे काय करायला लागली तू? तर पाल्यामध्ये पाणी ओतलंय काय? का बरं? धुयला स्वच्छता करायची आहे. स्वच्छता करायची म्हणते बघा मम्मी. पानं स्वच्छ धुतले ते बघा, त्याला धूळ वगैरे लागलेली असते म्हणून त्याला स्वच्छ धुवून घेतलंय आधी. हाय ना आहे. आता मला सांग तू काय काय द्यायचं, मी तुला सगळं देतो. पीठ चाळून घ्यायचं पहिल्यांदा. तर सगळं पीठ आपण चाळून घेतलंय. आता काय करायचं त्यात? आता हळद टाकायला लागली मम्मी बघा, टाकली बघा हळद. हळद आता अजून काय काय सोडा. हो, आता थोडासा सोडा टाकायचा आहे त्याच्यामध्ये. टाकला सोडा. आता ही मिरची वगैरे पेस्ट केलेली आहे ना, ती सगळी ह्याच्यात टाकून घ्यायची. तेवढी पुरती काय आहे? हो, घ्यायला पण लागले बघ, ह्याचं पण घे काढून. चमचा नाही का? चमच्यानं काढ की. तेव्हा चमच्याने पळायला लागली गौरी. कशी पळते बघा. ह्याचं बी काढून घ्या आई. हो, ह्याला ह्याच्यात पाणी ओतून खांगाळून घ्यायचं सगळं ना. नाही का, आमची मम्मी करते. मम्मी इकडं बघ की. पिल्लू ओरडते बघा. आता काय करायचं, ह्यात पाणी ओतायचं आहे. मीठ टाकले नाही त्यात? हां, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ टाका बघा मित्रांनो. बघ किती टाकायचं. बस का? चालते. आता मला काय माहित, तू करणार आहे. मला विचारते का वास का म्हणून.
हे मिक्सर धुवून ह्यातलंच पाणी वापरले बघा. ह्याच्यामध्ये सगळे मिरची वगैरे पेस्ट थोडी थोडी होती ना, त्याच्यामुळे ती वायपट नाही घालू द्यायची. सगळे असं पाणी टाकून ती पाणी घ्यायचं त्यामध्ये टाकायचं. तर मित्रांनो, याच्यामध्ये चव येण्यासाठी तुम्ही मसाला पण घालू शकता, गरम मसाला वगैरे. आता मी इथं याच्यामध्ये आहे की नाही, हे मॅगी मसाला घालतो बरं का. मॅगी मसाल्यानं लय मस्त चव येते, आहे ना? आहे हां, टाकू का मग थोडा? बघ किती. तर बास एवढा. तर ह्याच्यात आपण मॅगी मसाला घातलाय, त्यानं लय मस्त चव येते बघा. आता हे आपण मस्तपैकी असं कालवून घ्यायचं. पीठ जरा घट्टच करायचं ना, म्हणजे लय पातळ बी नाही लय घट्ट बी नाही, असं करायचं ना. तर आता काय करायचं बघा, या पाल्यावर सगळं हे पीठ असं घालून घ्यायचं. एका साईडनं घालायचं ना. बघा बघा आई कशी करते तसंच करायचं. पीठ जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मिडियम केलेलं आहे. आता त्या पाल्यावर एका साईडनं असं पीठ घालायचं आणि दुसरी साईड अशी दुमडायची, है ना? आहे या पिठामध्ये काही कमी जास्त नाही ना, म्हणजे मीठ वगैरे व्यवस्थित आहे ना सगळं, तिखट वगैरे. बघतो थांबा मित्रांनो, बघतोच मी. सगळं परफेक्ट आहे बघा. मीठ पण आहे, तिखट पण आहे आणि मसाला पण आहे. एकदम मस्त आहे, म्हणजे काहीच कमतरता नाही. बरोबर आहे, परफेक्ट आहे. बघा मित्रांनो, असं पातेलं ठेवले, पातेल्यात पाणी ठेवले. आता याच्यावर आपण चाळण झाकूया. आता पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं. पाणी गरम झालं की नंतर पुन्हा हे जे आहेत का नाही, हे वड्यात जे बनवलेत अशा, त्याच्यावर नंतर ठेवायच्या आणि वाफलू द्यायच्या. त्याला एक 10-12 मिनटं वाफलू द्यायच्या. तर इकडं पाणी बघा तापली मस्त, त्याच्यामधनं अशा वाफा पण निघाल्या बघा. आता ह्याच्यावर आपण हे चाळण झाकूया आणि हे जे वडे आहेत ह्याच्यामध्ये पीठ भरलेलं ते आपण ह्याच्यावर ठेवूया. गौरी मोबाईल बघा असं ठेवू का मम्मी? हे बघा असं ठेवून द्यायचं. तर योगा असं वड्या आपण वाफल्या ठेवल्या त्याच्यावर आपण असं वरती असं ताट झाकून घेऊया आणि एक 10 मिनटं त्याला आपण असं मस्त वाफलू देऊया. आता जवळजवळ 10 ते 12 मिनटं झालं. हे वड्या आपण स्टीम करायला ठेवल्या होत्या. आता आपण हे काढून बघूया झाले का व्यवस्थित. फुगल्या घेऊ. बघा मित्रांनो, मस्तपैकी स्टीम झाल्यात अशा. आपण ह्याच्यामध्ये असं चाकू बुडवून बघूया. नको झालेत, स्टीम झालेत. हे बघा झालेत. आता आपण ह्या काढून घेऊया आपण. ह्या काढून घेऊया. आणि तर मित्रांनो बघा, अशा वड्या वापरल्यात सगळ्या. बघ मस्त अशा घट्ट झाल्यात आणि अशा स्पॉन्जी पण एक नंबर झालं बरं का. असं मऊ मऊ झाले त्या. आता ह्याला आपण आता मस्तपैकी असं कट करून घेऊया. आई करायला लागली कट. सगळ्या वड्या आपण अशा चांगल्या म्हणजे चांगल्या पद्धतीने वाफलून त्याला असं आपण कापून घेतले बघा. बघा इथं पण आहे आणि इथं पण आहे त्या. आता काय करायचं माहिती आहे का, या वड्या मस्तपैकी अशा खरपूस भाजायच्या कमी तेलामध्ये. इकडं कढई गरम करायला ठेवले. आता त्याच्यामध्ये तेल ओतून आपण भाजून घेऊया त्याला. आता बघा इथं तेल ओतले, थोडं तेल ओतले बघा. लय नाही तेल ओतलं तर तेलकट नाही जास्त करायचं. आता याच्यामध्ये आपण एक वडा टाकून घेऊया. गॅस पण आपण मोठा करू. आई म्हणते चालू कर खालचं. हे बघा एक वड्या अशा सोडून घ्यायच्या आपण आणि एक 5-6 वड्या अशा आपण भाजून घेऊया, तळून घेऊया चांगलं. हे बघा मित्रांनो, सगळ्या वड्या आपण अशा तळून घेतल्या तर खरपूस. बघा अशा झाल्या, तुम्हाला दाखवतो. हे बघा जास्त तेल नाही वापरलं, कमी तेलामध्येच अशा खरपूस अशा भाजून घेतल्या त्या. अशा झाल्या बघा, एक नंबर लागते बघा, मस्त लागते. हे बघा अशा भाजून घेतल्यात, मस्त झाल्यात. तुम्हाला तोडून पण दाखवतो. हे बघा मस्त खुसखुशीत अशा झाल्यात वड्या.
आता मस्तपैकी आपण ताट वाढून घेऊया आणि वड्याचा आनंद घेऊया. तर मित्रांनो, मस्तपैकी आपलं ताट असं तयार झालं आहे बघा. इथं वडे आहेत, तुम्हाला दाखवतो काय काय. इथं वडे आहेत बघा. आणि इथं गवारीची सुक्की भाजी केली आहे मम्मीनं, मस्तपैकी केली आहे बघा. इकडे ज्वारीची भाकरी आहे, इकडं पाण्याचा तांब्या आहे. आता मस्तपैकी आपण जेवण करूया. या तुम्ही पण जेवायला. जर तुम्हाला ही वड्याची जर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.